राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी निबंध। भारतातील सनातन परंपरेचा ओघ अत्यंत गौरवशाली आहे। या परंपरेने केवळ आध्यात्मिकतेचाच प्रसार केला असे नाही, तर तिला सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले। अशाच एका युगपुरुषाचे नाव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। ते केवळ एक साधू किंवा भक्त नव्हते, तर एक क्रांतिकारी समाजसुधारक, मानवतावादी, तत्वचिंतक, राष्ट्रभक्त, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक होते। माणूस घडवणं आणि समाज घडवणं हे त्यांच्या जीवन कार्याचे मुख्य सूत्र होते। बाल्य जीवन आणि आध्यात्मिक ओढ। तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावात झाला। त्यांचे मूळ नाव माणिक असे होते। लहानपणापासूनच त्यांची कल आध्यात्मिकेकडे होती। लहान वयातच त्यांची ओळख संत तुकडोजी महाराज मोठी यांच्याशी झाली व त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांना तुकडोजी हे नाव पडले। औपचारिक शिक्षण थोडेच असले तरी स्वाध्याय आणि अनुभवातून त्यांनी जे ज्ञान संपादन केले ते कोणत्याही विद्यापीठात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा अधिक ऊर्जास्वळ आणि व्यावहारिक होते। संत रामदास, एकनाथ, तुकाराम या महासंतांच्या परंपरेने त्यांना प्रभावित केले आणि ते एक खरे संत सेवक म्हणून उदयास आले। समाजक्रांतीचे अग्रदूत तुकडोजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आध्यात्मिकतेचे उद्दिष्ट केवळ मोक्षप्राप्ती नसून समाजाच्या ऐन मुठीतल्या समस्यांचे निराकरण करणे हे होते। त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या उत्कर्णासाठी अर्पण केले। त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याचे मुख्य आयाम पुढील प्रमाणे: अस्पृश्यतेचे निर्मूलन। छूताछूत ही हिंदू समाजातील सर्वात मोठी कलंकबिंदू आहे असे ते मानत। त्यांनी सार्वजनिक रूपाने हरिजनासोबत जेवण केले। त्यांच्यासाठी मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवून देण्यासाठी चळवळी केल्या आणि देवदृष्टीने सर्व माणसे समान आहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला। महिलांच्या दैनंदिन जीवनातील दयनीय स्थितीबद्दल त्यांनी खूप आक्रोश केला आणि त्यांच्या उन्नतीसाठी अनेक कार्यक्रम राबवले। स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री सन्मान यावर भर देत त्यांनी स्त्रीमुक्ती ग्रंथ लिहिले। ज्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर नरकाचा मान आहे असे ते सांगत। ग्रामगीता या कालमानी कृतीद्वारे त्यांनी खेड्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग निश्चित केला। सार्वभौमिक विकास, सार्वभौमिक उद्धार हा त्यांचा प्रमुख घोष होता। स्वच्छ, सहकारिता, शिक्षण, आधुनिक शेती आणि ग्रामीण स्वावलंबनावर त्यांनी भर दिला। त्यांच्याद्वारे स्थापन झालेले भारत साधना समाज आजही ग्रामीण भागातील विकास कार्यात सक्रिय आहे। अंधकाराकडून प्रकाशाकडे देणारा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण असे त्यांचे मत होते। त्यांनी अनेक शाळा, छात्रावास आणि ग्रंथालये स्थापन केली जिथे मोफत शिक्षण दिले जाईल। साहित्यिक कार्य, विचारांचा अमृत स्रोत। तुकडोजी महाराज हे एक प्रभावी साहित्यिक होते। त्यांची साहित्यकृती केवळ साहित्यातच नसून ती समाज परिवर्तनाची शस्त्रे होती। त्यांच्या प्रमुख कृत्या ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे। 61 अध्यायात खेड्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक उन्नतीचे सविस्तर वर्णन केले आहे। ही ग्रामीण भारतासाठी एक संपूर्ण विकास योजना म्हणून ओळखली जाते। त्यांनी हजारो भजनांची रचना केली जी आजही महाराष्ट्र आणि विदर्भात गायली जातात। या भजनांमध्ये भक्ती, नीती आणि सामाजिक जागृतीचे उत्तम सामंजस्य दिसते। तू भजे रे विठ्ठला, पंढरीचा राया अशी भजने अतिशय लोकप्रिय झाली। या ग्रंथातून त्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि चारित्र्य निर्मितीचे मार्गदर्शन केले आहे। त्यांची भाषा अतिशय साधी, सहज आणि हृदयाला भिडणारी आहे, जी सरळ सामान्य माणसांच्या मनावर ठसा उमटवते। राष्ट्रीय चळवळीत सहभाग। तुकडोजी महाराज हे कट्टर राष्ट्रभक्त होते। अगदी थेट राजकारणात नसले तरी त्यांनी आपल्या भजनांनी आणि प्रवचनाद्वारे देश बांधवांमध्ये भक्तीची ज्योत पेटवून दिली। स्वदेशी आणि आत्मनिर्भरता यावर त्यांनी भर दिला। 1942च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनजागृती केली, त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। तुरुंगात असतानाही त्यांनी लेखन कार्य सुरूच ठेवले। तुकडोजी महाराज यांचे 21 सूत्र त्यांनी मांडले, जे एक स्वतंत्र आणि समृद्ध भारत निर्मितीचे मार्गदर्शक तत्व ठरले। तुकडोजी महाराज यांचे तत्वज्ञान अत्यंत व्यावहारिक आणि मानव केंद्रित होते। मानव सेवाच खरी माधव सेवा हाच मूळ मंत्र त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू होता। गरीब, दुःखी आणि वंचितांची सेवा करण्यातच ईश्वराची खरी उपासना सामावलेली आहे असे त्यांचे मत होते। आडंबर, पोंगापत आणि चालीरीती यांचा त्यांनी निषेध केला। त्यांची आध्यात्मिकता कर्मप्रधान होती। प्रत्येक व्यक्तीने चांगला माणूस बनावे असे त्यांचे मत होते, कारण चांगला माणूस म्हणजे चांगला नागरिक आणि चांगल्या नागरिकांपासूनच महान राष्ट्र निर्माण होते। 11 नोव्हेंबर 1968 रोजी या महान संत सेवकाने हे नश्वर शरीर सोडले, पण त्यांचे विचार आणि कार्य एक सजीव वारसा म्हणून आजही आपल्यामध्ये जिवंत आहे। महाराष्ट्र सरकारने त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली,
जी त्यांच्या राष्ट्रीय योगदानाची प्रतीक आहे। आज जेव्हा देश ग्रामीण विकास, सामाजिक समरसता आणि नैतिक मूल्ये यांच्या संकटांशी सामना करत आहे, तेव्हा तुकडोजी महाराज यांचा संदेश अधिकच प्रासंगिक झाला आहे। विकास हा केवळ भौतिक नसून मानवी मूल्यावर आधारित असावा हे ते आपल्याला शिकवतात। स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांचे जीवन आपल्याला देते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खरेच एक युगपुरुष होते। त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्मांनी नव्या युगाचा पाया घातला। त्यांचा अमर संदेश येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।